नमस्कार. स्वराजाच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात उन्हाळ्यासाठी खास चविष्ट अशा 2 सरबतांच्या रेसिपी. ते म्हणजे आल्याचं सरबत आणि पुदिन्याचं सरबत. हे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीराला रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी किंवा तजेला ठेवण्यासाठी तर उपयुक्त असतातच, पण त्यासोबतच उन्हाळा लागल्यामुळे होणारी पोटदुखी, मळमळ व उलट्यांमध्ये सुद्धा हे अतिशय उपयुक्त असतात. चला तर मग बघूयात आता याची कृती. सर्वप्रथम पुदिन्याचं सरबत बनवूया. त्यासाठी लागणार आहे 25 ते 30 पुदिन्याची पानं, 2 टेबलस्पून साखर, 1 मध्यम आकाराचं लिंबू. लक्षात घ्यायचं आहे की सरबताकरता लिंबू हे शक्यतो हिरवं आणि ताजं असलेलं घ्यावं, कारण ह्या हिरव्या लिंबाच्या सालीमध्ये सुद्धा एक विशिष्ट वास असतो. त्याचा फ्लेवर सुद्धा सरबताला येतो व ते आणखी चविष्ट बनतं. अर्धा लिटर थंड पाणी, पाव टीस्पून साधं मीठ, पाव टीस्पून काळं मीठ आणि पाव टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड. सर्वप्रथम ज्युसरच्या जारमध्ये पुदिना घालूया. पुदिना मी स्वच्छ धुवून घेतला आहे. साखर, काळं मीठ, साधं मीठ, जिरेपूड, यामध्ये लिंबू सुद्धा पिळून घालूया. हे सरबत बनवताना या सर्व इन्ग्रेडियंटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पाणी घालूया. व हे मिक्सरला वाटून घेऊया. हे वाटून झालं. आता आपण सर्व करूया. माझ्याकडे हे 2 ग्लास आहे. यामध्ये मी गाळून हे घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा हे टाकू शकता. बर्फ घालूया. पुदिन्याचं सरबत तयार. त्यानंतर आल्याचं सरबत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून किसलेला आलं, अर्धा टीस्पून मीठ, 1 मध्यम आकाराचं लिंबू, अर्धा लिटर पाणी, 2 टेबलस्पून साखर आणि चिमूटभर वेलचीची पूड. या ठिकाणी मी 1 वेलची कुटून घेतली आहे. साखर, मीठ आणि आलं, लिंबू ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. सर्वप्रथम ज्युसरच्या भांड्यामध्ये आलं घालूया. साखर, वेलची पूड, मीठ, लिंबू पिळून घालूया. आल्याचं सरबत तुम्ही भांड्यामध्ये डायरेक्टली केलं तरीही चालेल, पण त्यासाठी आलं किसून कापडामधून त्याचा रस काढून घ्यावा. पाणी घालूया व हे थोडं मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे सगळे फ्लेवर छान मिक्स होतील. हे मिक्स झालं. आता आपण सर्व करूया. या ठिकाणी ग्लासमध्ये हे गाळून घेऊ. बर्फ घालूया. आल्याचं सरबत आणि पुदिना सरबत तयार. हे चविष्ट तर आहेत, पण उन्हाळ्यासाठी उपयुक्त सुद्धा आहेत. त्यामुळे विकतचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेले पेय पिण्यापेक्षा घरच्या घरी बनलेले फ्रेश सरबत प्यावे. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा.